कासारसाई संत तुकाराम महाराज साखर कारखाना येथील LXT स्केटिंग ग्राउंडवर 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दिमाखात पार पडलेल्या एन्ड्युरन्स स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताची कन्याकुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ हिने चमकदार कामगिरी करत भारताला अभिमानाचे 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक मिळवून आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात देशाचा झेंडा अभिमानाने फडकविला। अंडर 12 गटात दुर्गाने प्रथम क्रमांक पटकावून भारताचे नाव उज्ज्वल केले। ही भव्य जागतिक स्केटिंग स्पर्धा 12 पेक्षा अधिक देशातील 450हून अधिक स्केटर्सच्या सहभागाने उत्साहात संपन्न झाली आहे। केनिया, UAE, नेपाळ, मलेशिया, मालदीव, सौदी अरेबिया, फिलिपिन्स, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, थायलंड, सेनेगल या देशातील खेळाडूंची मोठी उपस्थिती लक्षणीय ठरली। दुर्गाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहाय्यक मंगेश चिवटे यांच्या हस्ते मेडल व सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले। तसेच एन्ड्युरन्स वर्ल्डचे अध्यक्ष माननीय योगेश कोरे, सचिव दशरथ बंड, सहसचिव सतीश सिंग तसेच परमपूज्य स्वामी वासुदेवानंदगिरी बहुरूपी महाराज यांनी दुर्गाचे मनपूर्वक अभिनंदन करून आशीर्वाद दिले। दुर्गाच्या या यशामागे विसा स्केटिंग अकॅडमीचे कोच श्री श्याम चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। तिच्या या यशाबद्दल विसा स्केटिंग अकॅडमी, जय जनार्दन अनाथ वृद्धाश्रम, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच NVP कॉलेजचे प्राचार्य व कर्मचारी यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय। लासलगाव परताच गावकऱ्यांनी व अनाथ आश्रमातील छोट्या भावंडांनी दुर्गाचे जोरदार स्वागत केले व दिवाळी साजरी केली। दुर्गा गुंजाळ ही आजवर 3 वेळा आंतरराष्ट्रीय विजेती ठरली असून पुढील स्पर्धांसाठी ती सिद्धतेने पुढे जात आहे। आपल्या मुलीच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल तिची आई हरिभक्त परायण संगीता दिलीप गुंजाळ यांनी अपार आनंद व्यक्त करत तिच्या गुरु श्याम चौधरी सरांचे विशेष आभार मानले आणि दुर्गाचे भव्य स्वागत करून अभिनंदन केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।